भोंदूबाबा खरातच्या फार्म हाऊसची झाडाझडती तर तेजस्विनी सातपुतेंच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची सुद्धा स्थापना. शिवतीर्थवर आज मनसेचा मेळावा. राज ठाकरे यांच्या सभेसाठी भव्य व्यासपीठ. राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. शरद पवार यांची डिनर डिप्लोमसी. महाविकास आघाडीच्या सगळ्या आमदारांना निमंत्रण. वायबी चव्हाण सेंटरमध्ये रात्री जेवणाची पंगत. भव्य योजनेसाठी 33,360 कोटी. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी. 15 लाख रोजगार निर्मितीची अपेक्षा. सांगोला विद्यामंदिर प्रशालेमध्ये घडलेला प्रश्नपत्रिका चोरीचा गुन्हा उघड. एका अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालकाने गुन्हा केल्याचं तपासात उघड. पोलिसांनी भूगोल विषयाच्या प्रश्नपत्रिका आणि इतर साहित्य सुद्धा केलं जप्त. मुंबईसह संपूर्ण राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह. गिरगाव, ठाणे, डोंबिवली ठिकठिकाणी भव्य शोभायात्रांचं आयोजन. गिरगावात मराठी नववर्षाचं जल्लोषात स्वागत. ढोल ताशांच्या गजरानं परिसर निनादला तर विविध साहसी खेळ, मल्लखांब प्रात्यक्षिकांची सुद्धा रेलचेल. गोंदियामध्ये अल्पवयीन मुलीचं अपहरण करून अत्याचार. मुस्लिम तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्ह्याची नोंद. हाशिम फॅशन नावाच्या दुकानात पाकिस्तानी फॅशनचे कपडे. पाकिस्तानी फॅशनची रील पडली महागात. रत्नागिरीच्या चिपळूण शहरामध्ये संतापाची लाट. बीडच्या नेकनूरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर पाणीच पाणी. पावसामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान. संभाजीनगर जिल्ह्याला रात्रीतून मुसळधार पावसानं झोडपलं. वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे काढणीला आलेलं पीक वाया गेलं. अवकाळी आणि गारपिटीचा शेतीला फटका. हिंगोलीमध्ये गहू, ज्वारी, हरभरा या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. सरकारनं नुकसानीचा पंचनामा करण्याची शेतकऱ्यांची मागणी. दोन दुचाकींची जोरदार धडक. बाईक हवेत उडाली. तामिळनाडूमधील अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. गुढीपाडव्याचा नागपुरात सुद्धा उत्साह. उपराजधानीत भव्य शोभायात्रेचं आयोजन. देवेंद्र फडणवीस, अभिनेत्री सई ताम्हणकर शोभायात्रेमध्ये सहभागी. दरवर्षीप्रमाणे यंदाही डोंबिवलीकरांचा अनोखा उत्साह. शोभायात्रेत तरुण तरुणाईसह मराठी कलाकारांची सुद्धा मांदी आहे. गुढीपाडव्यानिमित्त ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरातून भव्य पालखीचं आयोजन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालखीत सहभागी होत ठाणेकरांचा वाढवला उत्साह. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठी नववर्षाच्या शुभेच्छा. एक्स पोस्ट करून मोदींनी मराठीतून दिल्या शुभेच्छा. वरळीमध्ये भव्य शोभायात्रेचं आयोजन. वरळीच्या रॅलीमध्ये आदित्य ठाकरे सुद्धा सहभागी. वरळीकरांचा उत्साह वाढवला. बाजारात अस्थिरता तरीही चैतन्य कायम. गुढीपाडव्याला बाजारात उत्साह. सोनं, वाहन खरेदी याकडे नागरिकांचा कल. तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिरात परंपरेनुसार गुढीपाडवा साजरा. विधिवत पूजेनंतर मंदिरावर उभारली गुढी. मंदिरातही आकर्षक फुलांची सजावट. गुढीपाडव्यानिमित्त विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट. भल्या पहाटेपासूनच मंदिर आणि परिसरामध्ये भाविकांची मांदी आहे.